आता एक ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी करण्यात आला आहे। एकीकडे जरांगे पाटील यांची चर्चा सुरू आहे शिष्टमंडळासोबत, तर दुसरीकडे एक महत्त्वाची बातमी आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी करण्यात आला आहे आणि काही दिवसांपूर्वीच पहिला हप्ता जारी झाला होता, त्यानंतर आता हा दुसरा हप्ता। या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी तुषार रूपनवर हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। तुषार, काय सांगाल? शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज म्हणावी लागेल, हा दुसरा हप्त्यामुळे किती शेतकऱ्यांना फायदा होणार आहे? नक्कीच फराह, शेतकऱ्यांसाठी ही गुड न्यूज आहे। आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्व राज्यातल्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलं होतं। पहिला हप्ता जारी करण्यात आला होता, दुसरा हप्ता कधी जारी होणार याकडे सर्वांचं लक्ष होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका क्लिकद्वारे दुसरा हप्ता ट्रान्सफर केलेला आहे। आज 6,36,036 शेतकऱ्यांना 5,086 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत। आतापर्यंत 12,56,000 शेतकऱ्यांना 10,115 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरची कर्जमुक्ती योजना आहे। या योजनेअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टप्प्याटप्प्यामध्ये राज्यातल्या शेतकऱ्यांचे आपल्याला प्रामुख्याने पैसे वितरित करताना पाहायला मिळतात। जे शेतकरी कर्ज माफीपासून वंचित आहेत त्यांना देखील आपल्याला या कर्जमाफीच्या योजनेचा लाभ मिळताना पाहायला मिळतोय। त्यामुळे आपण पाहिलं असेल तर आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दुसरा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला एका क्लिकद्वारे वितरित केलेला आहे। जवळपास 6,36,036 शेतकऱ्यांना 5,086 कोटी रुपये आपल्याला वितरित होताना पाहायला मिळत आहेत। बरोबर आहे तुषार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। यानंतर आपण जरांगे पाटील यांची जी बैठक सुरू आहे तेही आपण बघणार आहोत। मात्र शेतकरी कर्जमाफीचा हा दुसरा हप्ता जारी झाला आहे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका क्लिकवर ट्रान्सफर ही जी रक्कम आहे केल्याची माहिती समोर येते आहे। मुख्यमंत्र्यांनी एका क्लिकवर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली आहे। 6,36,036 शेतकऱ्यांना 5,086 कोटी हे वितरित झाल्याची माहिती आहे आणि यासोबतच इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला बुलेटिनमध्ये बघायच्या आहेत। मात्र त्याआधी थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी।